नाशिकच्या येवल्यात एका शाळेनं विषमुक्त शेतीसाठी सेंद्रिय शेती उपक्रम सुरू केला। शाळेच्या मालकीच्या शेतात विद्यार्थ्यांच्या मदतीनं सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला पिकवला जातोय। तर हा भाजीपाला विद्यार्थ्यांना मोफत दिला जातो। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवडही निर्माण झाली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। ते नगरसोल येथील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलने अनोखा उपक्रम राबवला आहे। सेंद्रिय भाजीपाला शेती हा उपक्रम त्यांनी राबवला आहे। याचा नेमकं विद्यार्थ्यांना काय फायदा होतोय, शाळेचा हा उपक्रम राबवण्याचा संकल्प काय, हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या फार्मिंग वरती आलोय। मला सांगा, तुमचं नाव आणि तुम्ही हा उपक्रम काय राबवलेला आहे? मी राम जाधव, जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेसिडेंट। खरं तर सांगायचं म्हटलं तर आज बाजारमध्ये सगळे पेस्टिसाइडच्या भाज्या भेटतात आणि त्या भाज्यांमुळे आम्हाला एक निदर्शनास असं आलं, की मुलं कंटिन्यू आजारी पडतात. वोमिट होणं, मळमळ होणं किंवा ताप, सर्दी. तर आम्ही त्याच्यावर थोडा एक विचार केला, की हे कशामुळे होतं? तर भाजीपाल्यामुळं थोडंसं आम्हाला वाटलं, की खूप पेस्टिसाइड मारलेलं असतं, त्याच्याशिवाय आज पिकं येतच नाही। तर मग आमच्या एक शाळेच्याच जमिनीमध्ये, जागेमध्ये आम्ही भाजीपाला घ्यायचा असं ठरवलं आणि त्यामध्ये मग आम्ही वेगवेगळा भाजीपाला केला। सदर उपक्रम आम्ही 2 वर्षापासून राबवतोय आणि ती भाजी पिकवल्यानंतर म्हणजे ती मुलांच्याच मार्फत आम्ही पिकवतो. म्हणजे त्याच्या सीड बी पण आम्ही मुलांकडूनच बोलवल्या आणि ते टाकून तो भाजीपाला आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या डब्यासाठी दुसऱ्या दिवसासाठी देतो। तर मग आम्हाला तो डब्बा आम्ही हीच भाजी डब्याला आणतो। 2-3 वर्षापासून हा उपक्रम चालतोय। सेंद्रिय शेतीमुळे मुलांच्या आरोग्यातही सुधारणा झालेली आहे आणि शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचं आता परिसरात कौतुक होत आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।